अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप तायप दैन्य वाळता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची तयांची चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करते स्वामी भक्ती. जन हासती तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पेढीला बहुत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करुनी तियेवर केले शयन. ऐसे नवल देखोनी लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी. राहू लागला निशिदिन स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीतसे आकांता. म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले तयासी. म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले. परी बसप्पाची चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कुणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्शा सर्पा झाला बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखील सर्प समूह चुहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पहा तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशापरी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी. जितके पाहिजे तितके घे. न करी अनुमान काही. दैव तुझे उदयले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडळूनी सर्पात्वरित. सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त. तेजेही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत. सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर. घरी जावे तो सत्वर. सुखी करावा संसार दारा पुत्रा पोशीजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिसुत पंचदशोध्याय गूढ हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.